पंकजता संवेद कला स्वादिता हे मोद सुसार सर्व जर खूप धान्य पिकलं ज्वारी जर खूप पिकली तर मी तुम्हाला थेटरे खाऊ घालतो. थेटरे हे ज्वारी सळवून बनवलेलं थोडक्यात आताचं धिरड. आपल्याला खूप चांगलं वाटतं पण ते सळूनच बनवलेलं. जे सळून बनवलं ते सळून, कारण पाण्यामध्ये घालतात, भिजू घालतात, चांगलं आंबट वास येऊ देतात. ते काय आहे ते सडलेलं, पण आपण खातो. त्या माध्यमातून एक थेटर तुम्हाला अर्पण करत. गोविंद प्रभू बाबांनी त्या विचार केल्यावर विचार केला, पाहू बाईची परीक्षा. त्या वर्षी तिला खूप ज्वारी पिकली, अतिशय ज्वारी पिकली. पण स्वामी गोविंद प्रभू बाबाला थेटर अर्पण करावं आपलं तसं नाही. आपण जोपर्यंत आपल्यावर दुःख येतात, जोपर्यंत संकट येतात, जोपर्यंत काही विडा ठेवत नाही, तोपर्यंत खूप देवाला बसतो बसतो आणि काम झालं की काय करतो, सोडून देतो. एक म्हण आहे, गरज सरो वैद्य म्हण. गरज संपली की वैद्याची काही गरज, तशा माध्यमातून ती मी विसरून गेली. पण श्री प्रभू बाबा विसरले नाही ना. पाहिली वाट श्री प्रभू बाबांनी, आज येईन तेव्हा येईन तेव्हा येईन. परत एका दिवशी विचार केल्यावर उभे होते आणि विचार सर्वज्ञ येते. अरे त्या बाईने आपल्याला सांगितलं ज्वारी पिकलं काही दिली नाही. गेले बाई थेटर खाऊ घाल म्हणे, तू कबूल केलेलं होतं. परमेश्वर आहे म्हणून ठीक आहे, प्रत्यक्ष मायापुरात आहे म्हणून आपण तर किती वेळा बोलतो पण आपण काही करत नाही. कारण आपल्याला परमेश्वरने सांगायला काही. आणि त्या बाईने, विसरलेली बाईने श्री प्रभू बाबाला थेटर खाऊ घाल. म्हणजे ज्वारीचं सडल्या ज्वारीचं बनवलेलं ते थेटर आहे. श्री प्रभू बाबांच्या माध्यमातून त्यांनी ते स्वीकार केलं. अशा माध्यमातून विचार चिऱ्याची हे एक लीळा आपण महत्वाची सांगून टाकली. खडकुलीच्या बऱ्याच लीळा होत्या. आपण काल एकच लीळा सांगितली होती, नागदेवाचार्याची. पण एक औसाची लीळा आहे सुद्धा, ते थोडं सांगून टाकतो. स्वामींचा मुक्काम खडकुलीला होता. खडकुलीला मुक्काम असताना रात्री प्रत्येकावर जागल द्यायची पाळी होती. मार्गाचा जो परिवार आहे त्याचं संरक्षण होण्यासाठी जागल द्यायची, रात्री पाळी करायची, नंबर लागायची. आणि नेमका त्या दिवशी औसाचा नंबर आला. औसाचा नंबर आला. औसा जागणार तेवढ्याच गावातले 4-5 तोळखोर, त्याला आंडोर म्हणतात, वाया गेलेले केस. प्रत्येक गावात वाया गेलेल्या केसेस राहतात.
त्यांच्या आई बापाने सोडलेले साथ, देवतेला अर्पण केलेले साथ. कारण ते घरच्याही कामी नसतात आणि शिक्षणाच्याही कामी नसतात ना, बाहेरच्याही कामी नसतात. जसे सांड भुसावळला फिरतात त्या गायी बिनकामी कुठेही बसतात, तशा प्रकारचे हे 4-5 जण एकत्र झाले. आणि जेव्हा ते एकत्र होतात, कुविचाराचे माणसं जेव्हा एकत्र होतात, तेव्हा त्यांचे विचार सर्व कसे राहतात? कुविचार. त्यांनी काय विचार केला, अरे आपण काय करू, तिकडं तसं तसं आलेलं आहे, त्या खडकुलीच्या खडकावर अमुक अमुक स्वामी आले, त्यांच्याजवळ परिवार आहे, आपण त्यांना त्रास देऊ. काय त्रास देऊ? विस्तो करायचा आणि त्यांच्या अंगावर. पहा किती विचित्र परिस्थिती. असे जे अधिकार आहे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे, हे आपण इथं घडवतो. आपण या दैवराटेमध्ये आता जेव्हा प्रवेश करतो मानवापंथात आणि अशा प्रकारचा साधनवंताला त्रास देतो, त्याच्या माध्यमातून ही प्रतिकारकता कुठपर्यंत जाते? ईश्वरापर्यंत जाते. आणि त्यांची प्रतिकारकता ती मार्गापर्यंत ईश्वरापर्यंत गेली. त्यांनी इस्तो केला, इंगळ म्हणतात त्याला. आऊसा बसलेली होती, तुम्हाला माहिती आहे आऊसा खतरनाक बाई होती, पण स्वतःला तिने बाई कधी समजलं? पुरुषच होती. मिळाले एकत्र, केला इंगळ, वर ढग होता, ढग म्हणजे टेका. त्या खडकुलीला पूर्वीच्या काळात असं टेकल होतं, खाली स्वामींचं वास्तव्य होतं त्या खडकावर. म्हणून तिथून ते इस्तो टाकणार ते औसानी विचित्र रूप धावन केलं. खाईन रे म्हणे. त्यांना वाटलं गुदाला का चुडेल आली की काय आलं. अशा फजिता झाल्या त्यांच्या. अशा पळाले, कोणाचा गुडघा मोडला, कोणाचा पाय मोडला, कोणाचं डोकं फुटलं, कोणाचं जेवढे होते सर्वांना काय झालं? दुःखिस्त झाली. म्हणजे सर्व पंचर होऊन गेले. जे इतके लोक, ते लोक परमार्गाची त्रास देत आहेत. अशा वेळेस औषधी फक्त एकच शब्द उच्चारून खाईन रे म्हटलं की ते घाबरले. त्यांचे पोरांचे बाप सकाळी आले, त्यांना माहित होतं कोण कोण आहे आपले. बापाला माहित राहतं की आपले पोरं किती पोहोचलेले आहेत, पण ते बापाचं ऐकत होत. कारण पहिल्यापासूनच त्यांच्यावर काय केलंय, स्वरित वर्तन सोडून दिलेलं आहे. असे असलेले मुलं, त्यांचे बाप सकाळी आले आणि स्वामींचं शांतवन. रात्री काही त्रास झाला? अरे उलटे परत बोलतात. रात्री काही त्रास झाला? खडकुलीची लीळ आहे, खडकुलीचा खडक, त्या खडकावरची लीळ आहे. रात्री काय त्रास झाला? स्वामी म्हणतात नाही. याही एक स्वाभिमानी आती, ती जर शोभले होईल तर मा काही करते. लक्षात, हे ऐशी उघडी नागवे दिसत असते. विचार करू नका, मानव पंथाचा जो साधनवंत आहे तो उघड्या नागळा दिसत असेल, पण त्याच्या पाठीशी ओळखली माया, हे तुम्ही विसरूनच गेलो. हो ना, ओळखली माया सगळ्यात श्रेष्ठ देवतेची ओळखणी, ईश्वराची ओळख सारते आणि ती या मार्गाचं रक्षण करते. ती माया आहे. तिला शोधलेली होते. जर कदाचित शोधली असती तर काय केलं असतं तिने. आणि त्यांना समजून चुकलं की या मार्गात जरी दिसत असले साधे, तरी यांच्यामध्ये पात्रता खूप मोठी आहे. म्हणून या माध्यमातून, औसाच्या माध्यमातून खडकुलीचा खडक, तो खडक या ठिकाणी आठवताना ही औसाची लीळा, जिने परमार्गाचं काय केलं, संरक्षण केलं. आपण तर काय करतो, कदाचित कोणाला बोलले, आपण काय म्हणतो, जाऊ द्या बोलू द्या, आमचा काही त्यांच्याशी संबंध, कोणाशी, बुवा लोकांशी काही संबंध नाही, त्यांनी दिल्यानंतर जाऊ द्या, ते मोठे आहे,
आम्ही काही बोलणार, तुमची बिघत अशी होईल. लक्षात ठेवा, ही बीज हे बीज तुमचं ईश्वरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अभिमान घेतला नाही आणि औषधाने मागच्या याच्या परमार्गाचा अभिमान घेत घेत ईश्वरापर्यंत आलं. ईश्वरालाही त्रास झाला असता त्याचा, आणि त्या मार्गाचं ईश्वरा सगळं काय केलं, संरक्षण केलं. कोणता उपाय आहे? काय होणार नाही औषधाला? अशी असलेली औषा ती खडकुलीचा खडक जो आहे त्या खडकावर घडलेली लीला, अशा माध्यमातून त्यांनी बऱ्याच लीळा आहेत. आणि त्या बऱ्याच लीळा आपण चरित्रातून श्रवण करायचे आहे. म्हणून म्हणतात हे मुख्य करून हे सर्व सांगितलेलं पाषाणामध्ये जे जे ते मुख्य करून जेतुल्या पाषाणाशी संबंध झाला आणि ज्या ज्या पाषाणाला संबंध झाला त्याला माझे अशा प्रकारचे आपले कापूस, कोसला, रोग, चर्म, धातू, दात, काष्ट आणि अशा 8 प्रकारचे आपले प्रसाद सेवत एक प्रकार होते. या ठिकाणी काय आले? पूर्ण झाले. ऐसा तोही देवाचा संबंध वंदीचे सेवित. कशा करता सांगितलंय? अशा 2 देवाचा. मी काय सांगितलं? प्रसाद सेवेमध्ये फक्त 2च अवतार आहे. कोणकोणते? गोविंद प्रभू आणि आमचे सर्वज्ञ. 2च अवतार आहे, तिसरा अवतार नाही. म्हणून ऐशा दोही देवाचा संबंध सेविते. म्हणजे आपण दोही देवाचा संबंध वंदन करायचं. सेविते म्हणजे त्याच्यातला आनंद आपल्या अंतःकरणात आणायचा. असं करणं गरजेचं आहे. या 2 अवताराच्या संबंधाने हे जे प्रसन्न ठेवून दिलेल्या वस्तू ज्याच्यामध्ये माया, कृपा आणि प्रसन्नता आहे, हे जर तुम्ही दोही देवाचा संबंध वंदन करून सेवित म्हणजे त्याचा आनंद जर घेतला तर काय होणार? या प्रसाद सेवेच्या माध्यमातून काय मिळणार आहे आपल्याला? 8 दिवसापासून आपण ही प्रसाद सेवा ऐकतोय. उद्यापासून आपली बंद होईल आणि मग आपले उद्यापासून आपले उद्योग लागतील. त्याच्यामुळे आठवून पिठवून ते जेव्हा परत दुसरी कोणाची पोथी लागेल तेव्हा आपलं सुरू होईल. असं नाहीये. असं देवानी कुठं नाही सांग. ही प्रसाद सेवा दररोज वाचायला पाहिजे. वाचा नक्की. हो हो, कारण नाही तर काय आम्ही हमेशा पाहतो, आमदार खासदाराला सवय राहते माईकवर बोलायची. प्रत्येक गोष्ट तो म्हणतो करा, तुम्ही सुद्धा काय करू. पण 5 वर्ष झाले की तशा प्रकारचं तर करणार नाही. म्हणून दररोज 10 ते 12 मिनिटं लागत असतील वाचायला. ती दररोज जर तुम्ही प्रामाणिकपणाने वाचली तर खरंच तुमचा परमेश्वर प्राप्तीकडे जाण्याचा रस्ता सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. या 8 दिवस आम्ही जे काही तुम्हाला आमच्या परीने जे कळालेलं ते तुम्हाला सांगितलं, त्याचं तुमच्या अंतःकरणात चित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रसाद सेवे तर काय होय? या प्रसाद सेवेने काय होतं? दररोज जर तुम्ही प्रसाद सेवा जीवनात सकाळी उठून जर वाचन केलं, त्याचं आठवण केलं तर काय होतं? आणि गोसावी दोने ग्रामी अवताशाची तुम्हाला लिहिणं माहित आहे. दोने ग्रामला उदास झाले स्वामी, कपडे अस्ताव्यस्त झाले. स्वामींकडे पाहायची ताकद कोणाचीच नाही. प्रवृत्ती अंगीकार केली तेव्हा गोसाव्याच्या दृष्टी समोर
कौना ते ऋग्वेना पुनीत बाईसा सगत कोणाची ताकद झाली इतकी स्वामींची प्रवृत्ती बंद झाली. प्रवृत्ती बंद झाली होती याचं कारण की परमेश्वराचा आवडताची परमेश्वराला गॅरंटी होती की हा माझ्या प्राप्तीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला माहित आहे स्टेरिंग दिलेली आहे, तुमच्या हातात स्टेरिंग दिलेली आहे आणि स्टेरिंग तुम्हाला गाडी चालवता येत, गाडी रस्त्याच्या खाली उतरली ठोकली म्हणजे त्या जीवानी वाईट मार्ग पत्करला. ते परमेश्वराला सहन झालं नाही म्हणून परमेश्वराने उदासचे डोंबेराला शिकार केलं. कुठं तरी असं तो डोंबेरामचा विषयच नाही हा की स्वामी प्रसन्न उदास झाले म्हणजे डोंबेराम झाले असा अर्थ नाही. पण त्यांच्या गॅरंटेड असलेल्या जीवानी पाठ फिरवली त्याच्यामुळे स्वामी उदास झाले आणि इतके उदास झाले की त्यांच्यासमोर कोणी ऋग्वेना त्यावेळेस नागदेव आचार्याला बाईसांनी बोलवलं. बाबा कसं तरी करताय. नागदेव आचार्य पाहिलं तेव्हा बट्टोबाची काय केलं विचार प्रसन्न कसे होत. आपण जर प्रसाद सेवा वाचली तर आपल्याला सुद्धा असा योग येईल पण एक दिवस नाही. कुठपर्यंत वाचावं लागेल जोपर्यंत आपला आत्मा या शरीरात आहे तोपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला ती वाचावं लागेल, आठवावं लागेल. आणि ती आठवली तर आपलं बी कदाचित कुठंतरी नागदेव आचार्याच्या माग तळ पायाच्या नुसार थोडसा अधिकार पोचला जाईल या प्रसाद सेवेतून. आणि वट्टवासाला पूर्ण ते श्री प्रभू गोसावी प्रसादाची दुती गोविंद प्रभू बाबाच्या संबंधित असलेलं वस्त्र उपरण त्यांनी आदलं पळत पळत दाखवायची सुद्धा कुशलता. आपण आपलं असतं डायरेक्ट हातात देऊन टाकलं असतं. आपल्याला तेवढं कोणी आता काय करावं नाही तर आपण काय केलं असतं फेकून दिलं असतं. आपल्याला सवय आहे कोणतीही वस्तू देताना काय करतो फेकतो आणि पुढच्याला काय होतो कॅच. अवहेलनापूर्वक झालं, अवहेलन झालं म्हणून त्रास झाला तरी चालेल. उठून उभं राहून त्याच्या जवळ जाऊन तो वासनिक असो भिक्षुक असो कोणी असो आपण ते जर इथला आहे वासनिक असला तर त्याच्या हातामध्ये दिवा द्यायचं, कष्ट करायचं. वासनिकांनी सुद्धा एखादी वस्तू जर भिक्षुनी मागितली तर आपण तिथून आता काय उठावं माझे गुडघे काम करत नाही म्हणून नाही तर मग काय करतात ही त्याला देते ती त्याला देते ती त्याला देते साखळी म्हणतात. तसं बी चालत. एखाद्यानेच उठायचं ना गोमट एखाद्यानेच घ्यायचं. मग ते तिथपर्यंत आले पुढचीला उठता येत नाही असे. असं केलं का नागदेव आचार्यांनी. त्यांनी काय केलं विचार केला रोटीचा आणली आणि दरवाजाच्या आड भिंतीच्या आड लपून राहिले आणि फक्त समोर काय दाखवले ते श्री प्रभू बाबाच्या संबंधित असलेलं वस्त्र फक्त वस्त्र दाखवलं. आणि स्वामींना म्हणतात श्री प्रभू गोसाव्याच्या प्रसादाची दुटी स्वीकरी जोधी. म्हणजे तुम्ही हे काय करा स्वीकार करा. आपले कुलकार अवयव फक्त हात सोडून स्वामींना दाखवलेला नाही. श्री प्रभू बाबाच्या प्रसादाची दुटी तुम्ही स्वीकार करा. स्वामींचा उदासी परिहर गोसाव्याने प्रावर्ण केली पांघरली. उदास झालेला परमेश्वर तुटीच्या माध्यमातून प्रसन्न झाले. प्रसाद सेवा करत राहिले तो उदास झालेला परमेश्वर नागदेव आचार्याला काय झाला प्रसन्न करता आलं आणि ते तुटी प्रावर्ण केली. आणि स्वामी इतके प्रसन्न आले इतके प्रसन्न झाले. स्वामी म्हणतात ऐशे होएगा
कसं आहे, जर तुम्ही जीवनामध्ये चांगल्या क्रिया करत राहिले, हमेशा प्रसाद सेवा, स्मरण, पारायण असं जर आपण हमेशा कायमस्वरूपी करत राहिले तर ऐशी होईल अशी आपल्याकडून क्रिया घडू शकते. ऐशे हे तुम्हा काहीशे स्फुरले, हे तुम्हाला कशाने स्फुरलं असं? तेव्हा स्वामींनी सांगितलं, स्वामींनीच उत्तर दिलं, ऐशे विधी करता विधी सुरू. आपण जीवनामध्ये साधा विधी आपल्याकडून जो होईल तो विधी जर करत राहिलो तर परमेश्वर आपल्याला त्याच्यापेक्षा थोड विधीला काय करतात, पात्र करून देतात. विधी करता ऑटोमॅटिक स्फुरतो असं आपल्याला काही कोणी सांगावं असं तेव्हा सांगावं लागत नाही. आपोआप आपल्याला तो परमेश्वराची ओळख माया आपल्याकडून आपोआप तो विधी काय करते, सुरून करून देते. आपल्याला ते आपल्याकडून करून देते. आपल्याला बी कळत नाही की आपल्याला कसं काय बट्टो वाचायला कसं काय स्फुरलं, विधी करता आपोआप स्फुरल्या गेलं. म्हणजे आपोआप असा योग आला, ओळख नाही म्हणायची की आता हे दाखव, परमेश्वर काय होतील, प्रसन्न होतील. म्हणून विधी करता विधी अविधी परिहर. जीवनामध्ये आपण जर हा प्रसाद सेवेचा विधी आचरण केला दररोज तर आपल्याला होणारे अविधी किंवा घडलेले अविधी, अविधी म्हणजे वाईट गोष्ट, जे करूनी ते केलेली असली ती गोष्ट अविधी. जो विधी नाही तो देवाने जो विधी नाही सांगितला तो अविधी, कोणताही असो. तो अविधी या विधीच्या माध्यमातून, या प्रसाद सेवेच्या माध्यमातून परिहरे. तो अविधीने तुम्हाला जे भोगावं लागणार होतं ते काय होतं, परिहरे. परमेश्वर म्हणतात नाही, हा विधी करतोय, मागचं जोडलेलं आहे ते आपण काय करू, दूर ठेवू, त्याला त्याच्यापासून दूर ठेवू. म्हणून विधी अविधी परिहरे. आणि स्वामी चक्रांनी याच्यावर प्रसादाचा महिमा निरोपला. स्वामी चक्रांनी प्रसाद, फक्त आपल्याला प्रसाद म्हटलं की एकच माहिती आहे, तो खऱ्याचा नाही सांगणार मी आता. एक प्रसाद माहिती आहे की फक्त आज जोड राहतो, त्याला तुम्ही काय म्हणतात, हा तर प्रसाद आहेच. पण एवढ्या जेवढ्या वस्तू सांगितल्या, कापसापासून तर पाषाणापर्यंत जेवढ्या वस्तू सांगितल्या प्रसन्नतेने, त्या सर्व काय प्रसाद आहे. लक्षात ठेवायचं. आपण काय नाही प्रसाद सोडलाच नाही, पण प्रसादवत विशेष आहे, त्याच्यानी तुम्हाला तेवढी योग्यता मिळणार नाही. म्हणून सर्वज्ञांनी प्रसादाची महिमा दिली. म्हणजे हे जे आज सांगितले याच्यातले विभाग सांगितले, पाषाणामध्ये जे सांगितले, कोसल्यामध्ये जे सांगितले, चर्मामध्ये जे सांगितले, हे सर्व आपल्यासाठी काय आहे, प्रसाद. वस्त्रच प्रसाद आहे असं समजायचं. आपल्याला कळतं की फक्त काय आहे, तुम्ही काही प्रसाद सोडलाच नाही. आणि प्रसादापेक्षा बाहेर चांगल्या वस्तू सोडलेल्या आहे ना, प्रसाद सोडायला पाहिजे असं नाही. म्हणून ते म्हणतात की या उपरी प्रसादाचा महिमा. ज्या प्रसाद म्हणजे जेवढ्या 8 प्रकार सांगितले, त्याच्यात जेवढ्या वस्तू सांगितल्या, या सर्वांमध्ये काय आहे, प्रसाद म्हणतात. आणि त्याचा महिमा सर्वज्ञ श्री चक्राने निरूपण. सर्वज्ञ म्हणितले प्रसाद सेवेत पुढील धर्मी दक्ष. तुम्ही जर दररोज प्रसाद सेवा वाचली,
तर तुम्ही धर्मापासून भरकटलेले असणार, धर्मापासून वाया जात असणार, तुमच्या बुद्धीला देवापासून दूर जात असतील, तर धर्माला लाभ किती फायदा आहे. आपण म्हणतो काही लोकांना काहीच फरक पडत नाही, ते कधीच प्रसाद सेवा त्यांना माहितच नसतं. काय ते धर्माला दक्ष होणार? धर्माला दक्ष होण्यासाठी प्रसाद सेवेत पुरुष धर्मी दक्ष होईल. करून पहा, आपल्या माणसांना सांगून पहा, वाचून पहा, पुढच्या वर्षी यांची बी संख्या तुमच्यापेक्षा जास्त झाल्याशिवाय. पण तुम्ही सांगून तर पहा की सकाळी उठल्यावर बाबा एवढं, तेही कसं आवडीपूर्वक आहे, नाही तर आईने दम दिला झालं. पारायण करतात काही लोक, अरे पण कळू तर ते काय झालं, काय म्हटलं ते देवाला बी कळलं पाहिजे ना. काय म्हणतो हे तुम्हालाच कळालं नाही, त्या ब्राह्मणासारखं होतं. तो ब्राह्मण काय म्हणतो, एखाद्या जर वधूवरांनी विचारलं तू काय म्हणतो, तुला काय घेणार, मी जसं म्हणतो डोळ्याला पाणी लावा, असं नाही सांगितलं. वाचतांच्या काय वाचतो हे आपल्याला कळायला पाहिजे. आवडीपूर्वक जे 15 मिनिट असतील ते आवडीपूर्वक जर तुम्ही वाचत सुरुवात केली तर तुम्हाला 2 महिन्यात नक्कीच पुरुष धर्मी दक्ष होईल. त्या पुरुषामध्ये फरक दाखवत नाही, त्या पुरुषामध्ये धर्मावर राहण्याची बुद्धी राहील. तो पुरुष धर्मी दक्ष होणार, 101% होणार. 100% मी नाही सांगत आहे, किती 101. पण फक्त श्रावण महिन्यात वाचल काही झालं, किंवा मार्गशीर्ष आला वाचलं, किंवा पोथी लागली म्हणून आपण खूप देवदेव केला, काही फायदा नाही. कारण आपण नंतर आपण काय करतो, सोडून देतो. बॅटरी चार्ज होण्यासाठी आपल्याला दररोज ती बॅटरी चार्ज करावं लागेल. मोबाईलची बॅटरी आपण 8 दिवसातून करतो का? सकाळी उठलो की पहिले काय पाहतो, चार्जर पाहतो आणि मग त्याला लावतो. नाही तर मग काय, चार्जरच्या आठवणार दिवसभर पैसे काढतो. हे एका मोबाईल दिवसभर तुमची परेशानी करू शकतो. तर आपल्या जीवनातली बॅटरी आपण जर दररोज चार्जर नाही केली तर आपलं कसं होईल. म्हणून पुरुष प्रसाद सेवेत पुरुष धर्मी दक्ष करून पहा. यांना सांगितलं की तुमच्या पुरुषांना वाचायला सांगा, 2-2.5 महिन्यात याच्यापेक्षा जास्त माणसं येतील, नक्कीच धर्मी दक्ष होईल. ईश्वराचं सूत्र खोटं होणार नाही, पण वाचायला पाहिजे तर. ईश्वरी आरती उपये हे वाचल्याने काय होईल, ईश्वराची आरती, आवड, ईश्वराच्या बद्दल तळमळ, परमेश्वर कसा आहे बघण्याची तळमळ त्याला उत्पन्न होईल या प्रसाद सेवेच्या माध्यमातून. अतन विजन भिक्षा भोजन करणारा नित्यकीचा पुरुष संध्याकाळी तर करत असेल प्रसाद सेवा, पण जेव्हा भिक्षा मागून आल्यानंतर आपल्या जिथं उतरलेला किंवा झाडाखाली आहे तिथं तो काय करतो, ती भिक्षा उत्तर दिशेला दृष्टपूत करून प्रसाद सेवा करतो. प्रसाद सेवा म्हणजे नेमकी काय, हे जे सांगितलेलं आहे याच्या माध्यमातून तो देवाला काय करतो, विनंती करतो. त्याच्यामुळे प्रसाद सेवेच्या माध्यमातून त्या भिक्षेमध्ये राजसता, तामसता, सात्विकता जे त्रिगुण सत्व आहे हे निघून जातं आणि त्याच्यापासून त्याला कोणताही बाधा नाही, म्हणून तो कधीही आजारी पडत नाही. म्हणून ते म्हणतात की पुरुष प्रसाद सेवेजो पुरुष धर्मी दक्ष ईश्वरी आरती अविधी परिहरे, मागचा अविधी जोडलेला, कळून वळून आपण अविधी केलेला तो काय होतो, परिहर. विघ्नोपशांती होईल, एवढ्यावरच थांबतं, किती फायदा आहे. तुम्ही जर प्रसाद सेवा दररोज वाचन केली आवडीपूर्वक, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला विघ्न येणार नाही. आणि काय पाहिजे,
संसारात तुमचं सुद्धा रक्षण हेच करेल. विघ्नोपशांती होईल. जे आलेलं विघ्न आहे ते उपशमन होऊन जाईल. तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. तुम्हाला या भौतिक युगात आपण वावरत असताना सध्या काय होत आहे, काय होत आहे सध्या नाही माहित. दररोज तुम्ही ऐकतात ही गाडी त्या गाडी धडक, ही स्कूटर त्या स्कूटरला धडक, ते आणि मग तो काय झाला, त्याचा इंग्लिश शब्द होता ऑन दी स्पॉट. म्हणजे काय, जागेवर असं नाही सांगणार होता अभिनय पहा विचारून पहा. ऍक्सिडेंट झाला 4 जण काय आले ऑन द स्पॉट झाले. हे जे प्रकार आहे हे विघ्नोपशांती, हे होणार नाही. तुम्ही प्रसाद सेवा वाचण्याचा प्रयत्न करा, विघ्नाची उपशांती होईल. विधी सभी होय. आपण दररोज देवपूजा करत होतो, करायचा म्हणून करायचं. बरेच लोक असे विशेष करतात, दररोज मंदिरात येतात. हो हो, संसारात प्रत्येक गोष्टीला वेळ देतात का नाही सांगा, घेतात ना. मग एवढे 10 मिनिटं वेळ तुम्हाला देवपूजा करायला शांततेने नाही. बायकोने एखादं काम सांगितलं तर अर्धा दिवस चालू. ड्युटीला मी सुट्टी टाकून देतो, नाही बुवा बाईचं काम आहे. पण एखादी धार्मिक काम असेल तर आपण शांततेने करा. विधी जो करतो ना तो सबिध होईल. म्हणजे जेवढे 10 मिनिटं 15 मिनिटं तुम्ही जर ती पूजा केली ना, सबिध होईल. म्हणजे त्याच्यामध्ये बीज उत्पन्न होतं, त्याचं मोठं ते धुवून धर्माचं आपलं संरक्षण करतं. आणि दररोज केलं तर विधी सबिध होईल, विधी कुबीज होईल. केला परंतु मनापासून नाही केला, फक्त लोकांना दाखवायचं म्हणून केला तर विधी काय होतो, उभीच होईल. बीज येत पण कुठे घेत, पिकं वाढले पण पिकापेक्षा मोठं तण झालं. होतं ना असं शेतात. विधी खूपच होईल. तसं जे करायचं आहे ना ते विधी सगळी होईल. या प्रसाद सेवेच्या माध्यमात दैव साह्याची दैव म्हणजे ओळखणी माया. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सहाय्य करेन, तुम्हाला वेळ मिळून देईल. तुम्ही सुरुवात करा, तुम्हाला वेळ मिळून द्यायचं काम कोणाचं आहे, मायेचं आहे. दैव सहाय्य प्रत्येक गोष्टीला सहाय्य करा. म्हणजे प्रसाद सेवेच्या माध्यमातून किती फायदा आहे. न सुद्धा प्राप्तीचा असेल तो भाग वेगळा झाला, पण तुम्ही दररोज वावरतात आहे, आपल्या प्रपंचात वावरत असताना हा आपल्याला शरीर मिळालेला आहे. या शरीराचा एक फुगा आहे, हा कधी फुटेल कोणाला सांगता येत. आता तर चांगला होता चहा पितो, गेला सांगता आलं, त्याला तरी सांगता आलं की मी आता जाणार आहे. म्हणून दैव सहाय्यात परमेश्वर वारंवार तुम्हाला सहाय्य करते, प्रत्येक गोष्टीला सहाय्य करते. तुम्ही करायचा काय करा, अविधीय अनिष्टाचा नाश करी. हे जर असे प्रसाद सेवा वाचत राहिले तर मागचा अविधी नाशी सांगितलं, विधी मागचा सगळीच होतो सांगितलं. परंतु अविधी पुढं घडणारा अविधी, आपल्याला उद्या काय घडणार आहे, कोणता आपल्या हातून अविधी घडणार आहे. जर प्रसाद सेवा केली तर तो अविधी आणि अनिष्ट जे इष्ट नाही, उद्या काय अनिष्ट घडणार आहे आपल्याकडून. कर्मराठीचं अनिष्ट राहतं, दैवराठीचा अविधी राहत. म्हणजे कर्मराठीतही तुमचा फायदा होईल आणि दैवराठीच्या क्रियेला सुद्धा फायदा होईल. म्हणून अविधी अनिष्टाचा, अविधी म्हणजे दैवराठीत घडणारा अविधी तुमचा दूर होईल. अनिष्ट
कर्मराटीत जे काय प्रपंचात तुम्ही पाप करणार होते ते अनिष्ट तुमचं नाश. एवढाच फायदा होईल. तामशे काळी सत्वये. एखाद्या जागेवर गेलो की तमतम तमतम वाटते, गरम गरम होतं, काहीतरी आपण काही भानात नसतो, काही बोलून जातो कोणाला. किंवा आपण इथं मंदिरात आलेलो आहे एखाद्या धार्मिक कामाला, पण तिथं बी आपल्याला तमतम निष्पन्न होत. लोक काय म्हणतात, नाही त्याला शुगर वाढले म्हणून तमतम असं म्हणून. पण नाही, चुकीची गोष्ट आहे. एखाद्या मंगल कार्यात तमतम होणं, तो शुगर असो का बिन शुगरचा माणूस असो, कोणी असो, त्याला तमतम होते. म्हणजे तू मागच्या ह्याच्यात सर्व तमतमाच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्याने तुला या मंगल कार्यामध्ये तमतम होणं म्हणजे अनिष्ट होत आहे. आणि तामशी काळ, असं जर तामस काळ आला तर सत्वाची प्रसाद सेवा असली तर तुम्हाला तमतम या मंगल कार्यात होणार आणि तुमची शुगरची असो प्रकृती का बिन शुगरची प्रकृती असो. पण दररोज कसं वाचलायला पाहिजे, मनापासून. मनापासून नाही तर मग त्यांनी सांगितलं म्हणून मी काय केलं, सुरू केलं. असं नाही. माझ्या स्वतःच्या हितासाठी मला हे परमेश्वरांनी सांगितलं की दररोज प्रसाद सेवा करायची, म्हणून मी प्रसाद सेवा स्वामींचा विधीचं पालन मी काय करताय, म्हणून हे वाचन करायचे. तामसी काळी सत्व गेलेलं सत्व आहे. मागचं सत्व आपलं निघून गेलं होतं, निर्गुण सत्व. कर्मराटीचं रज तम सत्व हे त्रिगुण सत्व आहे. आणि मानवा पंथात जे सत्व आहे हे निर्गुण सत्व आहे, ज्याच्यामध्ये कोणतेही त्रिगुणात्मकता नाही. असं गेलं सत्व म्हणजे निर्गुण सत्व आपल्याला प्राप्त होतं. गेलेलं असलं प्रसाद सेवा जर सुरू केली तर परत निर्गुण सत्व आपल्या अंतःकरणात येतो. एवढाच फायदा होतो का, सन्निधान द्यावयाची प्रवृत्ती उपजे. किती मोठा फायदा आहे प्रसाद सेवेचा, किती मोठा फायदा. सन्निधान द्यावयाची प्रवृत्ती उपजे. परमेश्वराला असं वाटतं की आपलं सन्निधान याला द्यावं. परमेश्वराला असं वाटतं की आपली जवळीक याला द्यावी, कारण यांनी मला न देखत्या देवा लागी जळवले पळवले. तशा प्रकारचं न देखत्या देवा लागी आणि प्रसाद सेवा अंतःकरणपूर्वक कर केली तर परमेश्वर प्रसन्न होता. आणि परमेश्वराला वाटतं की सन्निधान द्यावयाची प्रवृत्ती उपजे. काही सांगतायत मी पुढे परमेश्वर तुम्हाला सन्निधानी घेऊन जाते. तुम्हाला वाटतं परमेश्वर निघून गेला, पण निघून नाही गेला. परमेश्वर आहे की फक्त आपल्यापासून दूर केलं. कारण आपण मागच्या या सृष्टीमध्ये दररोज प्रसाद सेवा वाचत आलो म्हणून सांगून आपल्यापासून निघून गेलो. आपण काहीच केलं नाही म्हणून काय झाला, तो परमेश्वर जवळ असलेला दूर गेला. म्हणून सन्निधान द्यावायची प्रवृत्ती उपजे. जय जयाची ईश्वरा श्री चक्रधरा सचिदानंद स्वरूपा देव. असा जो प्रसाद सेवा ज्यांनी सांगितली आम्हाला, प्रसाद सेवा ज्या अवताराने आम्हाला निरूपण केली, प्रसाद सेवा ज्या अवताराने आमच्यासाठी केसरात बासाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली, त्या ईश्वराचा जय जयकार हो. त्या ईश्वराचा सदा जय जयकार हो. ईश्वरा श्री चक्रधरा, हे परमेश्वरा श्री चक्रधर राया, तू कसा आहे, सच्चित आनंद. सत म्हणजे पवित्र, चित म्हणजे ज्याच्यामध्ये चेतनता आहे, आणि आनंद म्हणजे जो आनंदाचा पुतळा आहे, असाही अर्थ लावतो. सच्चित
आनंद म्हणजे प्रौढ परमेश्वर असंही म्हणतो. कोणी तर असा सच्चिदानंद असलेला स्वरूप, ज्याच्या स्वरूपामध्ये 3 प्रकार आहेत, तो देव, तो परमेश्वर, त्याचा जय जयकार हो. जय जयकार करायचा कोणाचा? अशा परमेश्वराचा. जय जयाची ईश्वरा श्री चक्र सच्चिदानंद स्वरूप देवा, त्याचा जय जयकार करायचा. नाही तर आता काय झालंय, दिवाळी झाल्यावर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. मग आता काय आहे, आमचे कोणीतरी उभे आहे, त्यांच्याच नावाचा काय करतो, झालं प्रसाद सेवा गुंडाळून टाकली, त्याचा जय. काय करावं, ते आमचे रिश्तेदार आहेत. म्हणून आम्हाला विचार करा, आपण जर अशा एका अध्यात्म माणसाचा प्रचार करतो, कधी धर्माचा प्रचार केला का हो आपण? धर्माचा प्रचार करून कोणाच्या जवळ गेलो का? नाही गेलो. पण काय आहे, संबंध प्रपंचाचा आहे आणि प्रपंचाचा संबंध वाईट आहे. म्हणून त्यांनी सांगितलं जय जयकार करायचा तर फक्त एकाच व्यक्तीचा, ज्याचं नाव आहे सच्चित आनंद असलेला श्री चक्रधर, त्याचा जय जयकार होईल. मी अनादीचा अपवित्र, आमची रायक काय, आम्ही खूप श्रेष्ठ वाटत असू, आम्ही अंके आहे, आमची टोपी ताट आहे, आमचे कपडे पांढरे आहेत, इथंच ठेवून जाणार, काही घेणार नसो. म्हणून मी कसा, मी अनादीचा म्हणजे पहिल्यापासून, जेव्हापासून या सृष्टीत येण्याच्या आधीपासून अनादीचा अपवित्र, बिलकुल पवित्र नाही, दगडासारखा पडलेला होता, त्याला विद्या नाव लागलेलं होतं त्या काळात. इकडं आला 81 कोटी 1.25 लक्ष 10 बळ जोडून घेतले, त्याच्यावर वागलं नाही, वागलं अनंत जन्माचे अनंत कर्म त्या मळावर जोडून घेतले. म्हणजे किती बोजा केला, सोसायटीचा बोजा नाही भरला तर अनामत रक्कम जप्त होते. तुमच्याजवळ अनामत रक्कम दिली की परमेश्वरांनी जप्त करून घ्यावं तुमची. एवढा बोजा तुमच्यावर पडलेला आहे. या बोजाचा अपवित्र, या बोजाने अपवित्र सोक्ती, शास्त्रोक्ती, योगोक्ती अपवित्र, ब्रह्मविद्या किंवा पुस्तक वाचले त्याच्यामध्ये सोक्ती, आपल्या स्वतःचा विचार त्या शास्त्राच्या माध्यमातून गाठतात. काही अनेश्वरवादी आहे मानवा म्हणतात, त्यांची श्रद्धा आणि उद्देश आहे. ते म्हणतात, हो चरित्र वाचलं मी, साधा बसलेली होती जवळ, स्वामींचा दात हालत होता, स्वामींनी दात उपटला आणि तो हातात दिला, हातात दिल्यानंतर तिला फेकून द्यायला दिला होता तो, असे आपले उपदेशी म्हणतात. हे सर्व असे म्हणणारे लोक आहेत जगात. कशाला दिलता तिला असं ते म्हणतात. म्हणजे किती धर्मावर आहे आपण. दुसऱ्यांनी म्हटलं की ठीक आहे, परंतु तुमच्यासारखे असे म्हणतात. याला म्हणतात की सोक्ती, शास्त्र ऐकलं पण त्याच्यात आपल्या मनाचं चित्रेची श्रीनं पाहावी, देवाने सांगितलं, तो सोक्ती घालतो. पण प्रत्यक्ष स्त्री पाहायला काही हरकत नाही. देवाने काय सांगितलंय, फक्त चित्राची स्त्रीने पाहा, अशी सोक्ती करणारे लोक आहेत. म्हणून ते सोक्ती त्याच्यामध्ये मिसळतात. आपल्या शास्त्रामध्ये सोक्तीचा वापर करतात. शास्त्रोक्ती, अन्य रात्रीचं शास्त्र, अन्य रात्रीचं शास्त्र याच्यामध्ये वापरतात. नाही हो, आपल्या देवाचं ते देवाचं, मी तिकडचं बी ऐकतो, मी इकडचं ऐकतो, दोन्ही काय आहे, सारखंच आहे. आहुषानी 2 ग्रामला बसलेली आहे आणि गणपती आपण तो परमेश्वर काम देऊ, ती काय म्हणते, हो बाबा
परमेश्वर चिंतामणी. ते काय म्हणते, हो आज स्वामींनी तिला काय केलं, शिक्षा पण. ही शास्त्र म्हणजे इतर शास्त्र याच्यामध्ये वापरून केलं हे सारखंच आहे असं म्हणणारा काही फायदा नाही. म्हणून शास्त्र लोक मांजर आडवी गेली, काय म्हणतात तुला, अपशकुन नाही, वापस येतात, काम होणार नाही. काळी असो पांढरी असो ते फक्त मांजर म्हणतात. मांजर आडवी गेली का मुंबई सारवा गेला. हे लोकोक्ती आपले लोक बी म्हणतात, ते काय लोकांच्या उक्त्या आपल्यामध्ये वापरल्या. आता मंदिरात जायचंय, भली मोठी काळी मांजर आळी गेली, मग नाही मांजर आळी गेली मंदिरात जायला. स्थानाला जातोय, गाडीत बसले, मांजर आळी गेली. अशी ज्या लोकोक्ती आहे, ह्या लोकोक्ती लक्षात ठेवा काही कामाच्या नाही. म्हणून लोकोक्ती किंवा नागपंचमीला तवा ठेवायचा नाही, हे काय लोकोक्ती. सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती याच्यानी अपवित्र झालो आहे. सर्व याच्यानी भरलो आहे. अभिलाषे अपवित्र, अभिलाषा आहे, प्रत्येक गोष्टीचा स्वार्थ आहे, त्याच्याने अपवित्र झालो आहे. अहंता, ममता अपवित्र. अहंता आणि ममता, अहंता म्हणजे स्वतःची मीपणा आणि ममता म्हणजे दुसऱ्याची, त्याच्याने अपवित्र झालोय. काम क्रोधी अपवित्र. काम आणि क्रोध. काम म्हणजे अभिलाषा, मागची जी अभिलाषा होती इथे एक जळाची अभिलाषा, एक चेतनाची अभिलाषा. क्रोध त्याच्याने अपवित्र आलो आहे. मद मत्सरी, मदानी आणि मत्सरानी. मद आणि मत्सर याच्यामध्ये फरक आहे. मद म्हणजे अहंकार, बिनकामाचा, बांधल्या गुणाची गाढवी. काहीच नसताना सुद्धा काहीला अहंकार राहतो, त्याला मद म्हणतात. काही जवळ पैसा असला तर ठीक आहे, तो करतो अहंकार. पण काही जवळ पैसा बी नसतो, पण तो काय करतो, अहंकार. मत्सर, मत्सर तर बायामध्ये माणसामध्ये राहतो, पण जास्त करून बायामध्ये. तिने 500 रुपयाची साडी शेजारतीने आणली की 1000 रुपयाची आणावी लागल. मत्सर खूप बेकार आहे. माणसात बी आहे, पण जास्त प्रमाण मत्सर याच्याने अपवित्र. राग, द्वेष. राग म्हणजे आवडी, द्वेष म्हणजे अनावडी, याच्याने अपवित्र. सृष्टान, सृष्टीचा प्रमादिया. प्रत्येक सृष्टी मधला जोडलेला हा प्रमादी यांनी कोणतंच काम केलं नाही. प्रत्येक सृष्टीत प्रमाद अंगण केलं. श्री चक्रधरा देवा, एवढं मोठं माझ्या ठिकाणी बाळ विस्तार आहे. आता या सृष्टीमध्ये तुझ्याशिवाय मला एक वांचून काहीशे नाही पवित्र, मी पवित्र होणार नाही. अशा प्रकारच्या दोषाने भरलेलो आहे, तुझ्याशिवाय मी पवित्र होणार नाही. श्री चक्रधरा राया, त्याला आपण विनंती करायची. वाचताना आपोआप विनंती होईल. आपले दर्शने स्पर्शने, आपल्या दर्शनाने स्पर्शनाने अवलोकनाने अंतकरणाने माते अपवित्राचे. तुमचं दर्शन द्या, माधवभाव उपलक्षण. स्पर्श करा, लामाईचा उपलक्षण. स्पर्श करा. अवलोकन, स्वामींनी दुरून अवलोकन केलं. जसा आंबा होता, दुरून अवलोकन करून अवग्रहण केला, असं अवलोकन. अंत करणे, अंतकरणपूर्वक माझ्या आठव करा, तर माते अपवित्रा ते पवित्र की जोगा. असं जर तुम्ही केलं तर मी आतापर्यंत इतक्या सृष्टीमध्ये भरकटलेलो आहे, इतक्या सृष्टीमध्ये वाया गेलेलो आहे. अपवित्रा ते पवित्र की जोगा करा परमेश्वरा. श्री चक्रधरा राया, हे साधन दाता परमेश्वरा, तुम्ही अपवित्राचे पवित्र मला करा. तुझी नाम लीळा मूर्ती चेष्टा. नाम एक नियत शिकार जे आहे ते नाम. लीळा, लीळा चरित्रातली कोणती एक लीळा आठवायची.
मूर्ती, स्वामींची मूर्ती पाहिली नाही, पण मूर्ती प्रकारच्या माध्यमातून असलेली मूर्ती, चेष्टा, जराशी केलेल्या चेष्टा, जसा सालीचा हत्ती, अवस्थान ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे, प्रसाद प्रसन्न होऊन दिलेल्या वस्तू, वासनिक ज्याला अनुसरायची वासना आहे तो वासनिक, भिक्षू जो ईश्वराचा साधनवंत आहे, ईश्वराकारणे तळपळतो असा जो भिक्षू, याचे सेवादास्य घडून, या सर्वांचं सेवादास्य घडून माते अपवित्राते पवित्र करावे. आपल्याला जर पवित्र व्हायचं असलं अपवित्रापासून तर हे सांगितलेले ते नाम लीळा मूर्ती चेष्टा असावा लागेल. स्थानाची सेवा, स्थानाची सेवा म्हणजे काय, एखाद्या स्थानाजवळ गेलो कचरा झाडून टाकायचा, स्थान एखादं जीर्ण अवस्थेत पडलेलं आहे त्याला नवीन करायचा प्रयत्न करायचा, ही स्थानाची काय सेवा. प्रसादाची सेवा, प्रसाद जीर्ण झालेला आहे वा जीर्ण होत आले म्हणून हे वस्तू मी काय करतो, माझ्याकडून हे द्रव्य घ्या त्याची काय करा, बांधणी करा, ही काय आहे प्रसाद सेवा. आणि काय आहे याचं वासनिक, वासनिक आजारी आहे त्याची सेवा, भिक्षुक आजारी आहे त्या भिक्षुकाला काही कमी आहे त्याची सेवा करणं, हे याच्याने काय होतं, अपवित्र ते पवित्र. हिजोगा चक्रधराया, आपला नित्यविधी नित्यविधी घडवून माते अपवित्र ते पवित्र हिजोगा चक्रधरा. नित्यविधी आपण काही आचरणार नाही, पण नित्यविधी म्हणजे दररोज आपण जो करतो, सकाळी उठून परमेश्वरा कारणी जो घरचा विधी करतो तो घरात, कारण तुम्ही वासनिक आहे, तुम्ही काही अटल विधन भिक्षा भोजन करणार नाही, निद्रा प्रसाद सेवा स्मरण याच्यामध्ये, पण तुमचा जो नित्यविधी दररोजचा देवा कारणे ठेवलेला तो नित्यविधी आपण दररोज करायचा. निमित्तविधी तिथं बहुताचा समावेश होतो, जसं आता चालू आहे 9-10 दिवसापासून आपला बहुताचा समावेश हा निमित्तविधी. याच्या माध्यमातून अपवित्र ते पवित्र किती याच्यात जर सामील झाले तुम्ही तर नक्कीच तुम्ही अपवित्र आहे ते काय होसा पवित्र होसा. असं चक्रधराला आपण विनंती करायची की दोघा चक्रधराया तुझ्या स्थान प्रसाद वासनिका भिक्षू माझे दंडवत. चतुर्विध साधन स्थान माहिती आहे, तुम्ही ऐकलं आता, प्रसाद ऐकलं, वासनिक भिक्षू माझे दंडवत, या चतुर्विध साधनाला दंडवत करायचं. परिश्रयाच्या ठाऊनी स्थानाची माहिती सांगतो. परिश्रयाचं जरी स्थान असलं, काय वर्णन करायचं, देवांनी तिथं परिश्रय केलाय, काय वर्णन करायचं, देवांनी तिथं फक्त वस्ती केली आहे, असं कुठेही लिहिलं नाही की ते करू नका. परिश्रयाच्या ठाऊनी आसन वस्ती अवस्थान जे तिथलं त्याची माझे दंडवत. सगळे स्थान आपल्याला वंदन करावं लागतं. ओवी पासून ओवी परमेश्वराच्या भूत कौरवानी ड्राईव्ह केलेली ओवी, जशी गणपतीचे जसे पंडित बाच्या चौपर्या, हे काय ओवी, हे सुद्धा आपण आठवण करायची. ओवी पासून जे काही वचन, स्वामींच्या सूत्रपाठातील वचन, वर तिथले त्या त्या ठिकाणी वर दिलं परमेश्वराने, त्याला माझा दंडवत, त्यालाही माझा दंडवत. शाब्द ज्ञानी, अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी अशी माझे दंड. परमेश्वराची प्राप्ती घेण्यासाठी 4 परीक्षेची गरज होती. 12वी झाल्यानंतर 4 परीक्षा दिल्यानंतर इंजिनियर होतो का नाही होतो? पास झाला तर
आता ते पास झाला त्याचा विषय तर जर तो नापास झाला तर 5 वर्ष बी लागतात, 7 वर्ष बी लागतात, 8 वर्ष बी लागतात. पण तो बिचारा आपल्या बुद्धीच्या माध्यमातून 4 वर्षात निघून जातो, तो इंजिनियर होतो. तसं आपल्याला परमेश्वर प्राप्ती पाहिजे असते ते या 4 परीक्षा द्याव्या लागतात. शब्द, अपरोक्ष, सामान्य आणि विशेष या 4 परीक्षेत जो पास झाला त्याला परमेश्वर काय करतील, या परीक्षा ते परमेश्वर माया पारांगत करतील. पण या 4 परीक्षा पास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि असे जे ज्ञानी करता आहेत त्यांना माझे दंडवत, त्यांना माझा दंड. आपण तर काही करत नाही, पण ते करता त्यांना हात जोडून आपण नम्रतेने दंडवत करायचं. 8 भक्तास माझे दंडवत, जे 8 भक्त सांगितलेले त्यांना माझे दंड. दुसरे पूर्वभजनिया, अहेतुक पूर्वभजन ज्याला घडलं त्याला माझे दंड. विषय प्रेमिया, जशी रुक्मिणी अंशा आमच्या स्वामींच्या चरित्रात पाहिलं कोण होती, ऐकून जोरात हौसंबा, जोरात बोलायचं हौसंबा. अशी विषय प्रेमिया आग्रहिया, जो परमेश्वराकडे सगळी परमेश्वराला प्रेमच मागतो, मला काही नको, अवधनुष्याचा भजनीचा असा पुरुष आग्रहिया, आग्रह करतो, तळमळिया तोच आहे. आग्रह करतो, तळमळ करतो, मला आतापर्यंत परमेश्वर भेटला आणि परमेश्वर भेटायला पाहिजे. आत्महननीय, एकाचे ऐकत ठेवला, एका संस्था प्रगती एक उपाय करून दिला. ऐशी जर ज्ञानिया करी तर ते अशी आत्मा आनंद रूप मन लागे. वर वायानचे संगीतानी या लोकांचा विषय आहे, तुमचा विषय. जो संगीतानी स्वामी चक्रधर गेल्यानंतर ज्याला विरस सहन झाला नाही, नागदेवाचार्यांना तर ठेवायचं होतं तो प्रश्न, पण दुसरा कोणी जर आत्मघात केला असता स्वामींच्या कारणे तर त्याला प्रेमच झालं असतं त्या काळात. नाही तर आता तुम्ही उद्योग केला तर नरक होऊन जात, त्या काळचा विषय. म्हणून आत्महननीया अवस्था प्रगतिया, ज्याला 10 अवस्था प्रगटतात आणि तो आपला आत्मा सोडून गेलो. उपाया सुरीपाती विष वागवड, ह्याची जर ज्ञानी करू. सुरीपाती विष वागवड, परमेश्वर गेले, सुरी उपसून घेतो, मरून जातो. पाटी, सुरी सापडली नाही, परमेश्वर निघून गेला. पाटी म्हणजे नदीची धार, त्याच्यात उडी मारून देतो. विष काही नाही सापडलं तर विष घेऊन मरून जातो. वा अथवा गळ, गळ म्हणजे गळफास. असं जर परमेश्वराकारणे सन्निधानीचे जे पुरुष होते आणि जेव्हा स्वामी निघून गेले त्यांनी जर या कोणत्याही प्रकारातून केलं तर त्याला उपाय म्हणतात. त्याला परमेश्वर काय देतात, आत्महननारूप दोष लागे, लागतो आत्महननाचा दोष, पण केलं कोणासाठी, परमेश्वरासाठी. म्हणून त्याच्यानी वाया नवचे, पुढे सांगितलं वाया नवचे म्हणजे प्रेमला आहे, असं आमच्या भाषाकाराने तिथे सांगितलेलं. वाया नवचे म्हणजे प्रेमला आहे, ऐकत ठेवत आहे. बाईसा उपलक्षणी किंवा चौकळीचा प्रेम आहे. देव गेले असं बाईसाला 3दा विचारलं, तुम्हाला माहित नाही असं असं झालं. स्वामींचं नाव मधून तिने काय केली, पुढे मारून दिली. मागचं जर पूर्वाधार एकांकात सरकले तर माधोबा भक्त या गावाला राहत होते, त्या गावाला राहत होते. एका ब्राह्मणाला वाटलं आतापर्यंत लयच पाहिले, प्रेम संबंध लय पाहिले, ऐकून गेलो. पोराचं पोरीचं राहतं, पण माणसाचं प्रेम कधी झालंच नाही. हा गरज मला विचारलेले पुरुष आहे का,
आता आपण आज त्याला काय करू, खोटं बोलू. म्हणजे तुम्हाला माहित नाही त्यांना असं असं सापडून मारले. म्हणजे खरं खरं 3दा विचारलं, खरं. तिथंच काय केलं, पश्चाताप झाला. त्या ब्राह्मणाला कुठून उपाय जातो. भक्ताचा आनंद घडला, भक्तापर्यंत त्याची प्रतिकारांना गेली. याला म्हणतात ऐकायचे बोलून. या 8 भक्तास हे सांगितलेले 8 भक्त यांना माझा साष्टांग दंडवत प्रणव. यांना दंडत का, उपकार निमित्ताशी माझे दंडवत प्रणाम. जो आम्हाला धर्माला उपकारक आहे, जो आम्हाला आपल्यावर चांगल्या गोष्टीचे उपकार करणारा धर्मासाठी तो, आणि निमित्त म्हणजे ज्याच्यापासून आपण निमित्ताच्या माध्यमातून जे काही 2 अक्षर शिकलो, अशा उपकार निमित्ताची उपकारही केला, काही निमित्त झाले शास्त्राला, अशा निमित्ताची माझे दंडवत प्रणाम. यांना दंड प्रणाम का, अशेषा गुरुकुळाशी आतापर्यंत जे मानवा पंथाचे जे भक्त आहेत, साधनवंत आहेत, वासनिक आहेत, भिक्षुक आहेत, या सर्व गुरुकुळाशी माझे दंडवत प्रणाम. अशा प्रकारची प्रसाद सेवा आपली या ठिकाणी काय संपली. दंडवत.